लाडकीला मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, खुश खबर आली आहे। लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता यायला सुरुवात देखील झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये यायला सुरुवात देखील झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती देखील दिलेली आहे। लाडक्या बहिणीचा हप्ता आता किती दिला जाणार आहे? लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता या लाडक्या बहिणीच्या थेट अकाउंटमध्ये बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। मग आपल्या माध्यमातून सर्वसुद्धा लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे आहे की जसे की एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा हप्ता देखील लगेच जमा होणार आहे। तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आत्ताच मी बातमी आलेली आहे, लाडक्या बहिणींना 11वा आणि 12वा हप्ता जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे। 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती यायला सुरुवात देखील झालेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात झाली आहे, कोणते जिल्हे आहेत, याची संपूर्ण डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, पैसे यायला सुरुवात देखील झाली आहे। आता कोणाच्या मोबाईलवरती मेसेज आले आहेत, तुम्हाला आले आहेत का नाहीत का, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, यासाठी सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींनी, आता तुम्हाला माहीत आहे गेल्या महिन्यात 3 तारखेला अनेक लाडक्या बहिणीने मेसेज देखील आलेला होता। गेल्या महिन्यात एप्रिलचा हप्ता देखील आला होता, परंतु त्याची सुरुवात म्हणजे मे महिन्याची सुरुवात ही आज 7 जूनपासून सुरुवात झालेली आहे आणि 8 जून रोजी असे 4 दिवस वाटप होणार आहे। आता इथं मोठी बैठक देखील झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा मोठी घोषणा केली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना स्वतःचे घर हे सुद्धा सरकार द्यायला सुरू झालेलं आहे। तुम्ही जर अजून फॉर्म भरला नसेल तर तुम्ही पटकन घरकुल योजनेचा फॉर्म भरा, कारण उशीर जर केला तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल, पुढे तुम्हाला घरकुलच मिळणार नाही, लक्षात घ्या। आता लाडक्या बहिणींना एकदम 2 हप्ते हे सरकार वाटप करत आहे। मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता हे तुम्हाला आता देणार आहेत। वटपौर्णिमेच्या निमित्ताने हे वाटप सुरू करण्यात येत आहे। सोबतच लाडक्या बहिणींना इथं आपल्याला कदाचित आनंदाचा शिधा देखील पाहायला मिळणार आहे। रेशन दुकानामध्ये तुम्हाला आनंदाचा शिधासुद्धा लवकरच उपलब्ध करून देऊ शकतात, कारण तुम्हाला माहिती आहे पाडव्याला जसा मिळाला होता तसा आपल्याला ह्यावेळेस देखील सणाला आनंदाचा शिधा मिळू शकतो। आता कोणाकोणाला मेचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आजपासून कोणत्या लाडक्या बहिणींना बँकेच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे, मी तुम्हाला सांगतोय बघा। मे महिन्यात सुद्धा अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे। अंगणवाडी सेविका असतील किंवा काही सरकारी कर्मचारी असतील तर तुम्हाला न विचारता सुद्धा तुमची चौकशी झालेली आहे। बघा, तिथे अर्ज पडताळणी देखील झाले आहे। कागदपत्राचे मागे तुमचं जे बँक व्हेरिफिकेशन आहे हे देखील त्यांनी केलेलं आहे। जे कागदपत्र दिले होते, तुमचा जो उत्पन्नाचा दाखला दिला होता, रेशन कार्ड दिलं होतं, हे सगळं आता बँक अकाउंटला व्हेरिफिकेशनसाठी सरकारने केलेलं आहे। तुमच्या बँकेमध्ये पैसे किती ट्रान्झॅक्शन होतात किंवा काय आहेत, तुम्ही सरकारी नोकरीला कुठे आहेत किंवा तुमचं जे प्रायव्हेटमध्ये कुठे आहे नोकरी करतायत, तर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का, हे सुद्धा त्यांनी चौकशी केली आहे। तुमचं यादीत नाव टाकलं गेलं की नाही, त्यानुसारच कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे। तर बघा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यापासून आज सुरुवात देखील झालेली आहे। बघा, आज संध्याकाळपासून सुरुवात देखील झालेली आहे।
5 वाजल्यापासून पुढे वाटप देखील सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। उद्या सकाळी आपल्या 6 जूनला, 7 जूनला, 8 जूनला आणि 9 जूनला पैसे टप्प्याटप्प्याने सर्व महाराष्ट्रभर यायला सुरुवात देखील झालेली आहे। आता आपल्यालापर्यंत ही सर्वात महत्त्वाची माहिती येत आहे। सगळ्यांना नोंद घ्यायची आहे। कोणाकोणाला पैसे येतात मी सगळं सांगतोय, व्यवस्थित नीट ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे कोणाकोणाला मेचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला मेचा हप्ता आलेला आहे पटापट कमेंट्स करा। आले नसतील तर पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आले नाहीत ते देखील तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे। लगेच त्यांना उत्तर देखील दिलं जाईल। तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही ते देखील तुम्हाला सांगितलं जाईल। फक्त मला एक सांगा, तुमचं अकाउंट सगळं व्यवस्थित आहे का? बँकांचं सगळं नीट आहे का? तुम्हाला एप्रिलचा महिना आला होता का? हे सगळं कमेंट्समध्ये लिहायचं आहे, तरच तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे। परंतु जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आणि पटकन आता मी सांगतोय ते काम करायचं आहे। पटकन उद्या सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आता बँकेत जायचं आहे। बँकेत आपला जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर व्यवस्थित तर आहे ना ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे। 50 ते 60 हजार लाडक्या बहिणींचं अकाउंट तिथे ब्लॉक झालेलं आहे। त्यांच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे पण त्यांची KYC पूर्ण झाली नाही, त्यामुळे त्यांच्या मोबाईलवरती ट्रान्झॅक्शन होत नाहीत। भरपूर जणांचा मोबाईल नंबर आहे परंतु त्यांना SMS आणि डिपॉझिट केलेला डिॲक्टिव्ह केलेला आहे, त्यामुळे त्यांना SMS देखील येत नाही। कदाचित त्यांनी स्वतः ऑनलाईन जाऊन चेक करावं व ॲप्लिकेशन असतं किंवा उद्या बँकेत जाऊन बघायचं आपल्याला 1,500 रुपये आलेत का, कारण SMS देखील तुम्ही बंद केले आहेत। आपण त्याचे चार्जेस लागतात, वर्षाला तुम्हाला माहिती देते, त्यामुळे काही SMS सेवा बंद करतात, त्यामुळे त्यांना SMS येत नाहीत। या सगळ्या गोष्टीची माहिती एकदा घ्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला कदाचित बँकेत देखील जावं लागेल। ही सगळी नोंद आता घ्यायची आहे। आपण आपल्या रेशन कार्डची KYC केलेली आहे का? भरपूर जणांनी रेशन कार्डची KYC देखील केलेली नाही, त्यामुळे सुद्धा त्यांना पैसे येत नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे। आता तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे का हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, कारण ज्या सरकारी महिला होत्या त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांना आता पूर्णपणे ही योजना बंद केलेली आहे। त्यांना या योजनेमधून पुढे कधीच पैसे येणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न वाढलेलं आहे त्यांचं सुद्धा उत्पन्न येणार नाही। आता तुमचं नाव कसं असणार आहे, काय करावं लागणार आहे? तुमच्या नावाला ग्रामपंचायत किंवा तुमची जी अंगणवाडी सेविका आहे तिथं सुद्धा तुमची यादी लागू शकते। तुम्ही तर तुमच्या तिथल्या लोकांना विचारलं की यादी लावा, ते सुद्धा लावू शकतात। त्यामुळे लक्षात घ्या, आजपासून संध्याकाळपासून 5 वाजल्यापासून पुढे वाटप देखील व्हायला सुरुवात झाली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना हेच काय कळणार नाही की अनेक जिल्ह्यामध्ये पैसे देखील वितरण यायला सुरुवात झालेली आहे। आज देखील सुरुवात झालेली आहे। आज सगळ्यात मेसेज येतील असं लक्षात घ्या। आज सुरुवात झालेली आहे, आज सगळ्यात मेसेजला सुरुवात देखील झाली आहे, त्यामुळे थोडंसं धीर धरायचं आहे। आज उद्या परवा 3 दिवस वाटप चालू राहणार आहे, त्यामुळं अशा महत्त्वाच्या बातमीमध्ये पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे घंटीचं बटन आहे ते घंटीचं बटन दाबून घ्या। अजित पवार आणि तटकरे मॅडम यांनी काय म्हटलेत व्हिडिओ पूर्ण बघा। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटीची तरतूद ही त्यांनी या यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणे हे करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकाकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, यांचा सुद्धा पोचवण्याचं काम प्रगतीपथावर आहे। त्यांच्यामुळे ही योजना महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अशीच पद्धतीने कार्यरत राहणार। आणि हेच आपल्याला ही जी तरतूद आहे हे पुढच्या महिन्यापर्यंत डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेला जी केलेली तरतूद होती या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनमध्ये निश्चितपणे करण्यात येईल। 36,000 कोटीची तरतूद आहे, जे पहिले 3 वर्ष महिन्याची तरतूद आहे हे आधीच उपलब्ध करून दिलेले आहे। आता राहिले 9 महिने, मग त्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने पुरवणी मागण्यामध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतूद आहे, जी काही तरतुदीची गरज आहे, तर दर महिन्याला लाभाकरता
या अर्थसंकल्पामध्ये स्क्रुटिनी ज्या त्रुटी सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत किती महिलांना स्वतःहून सोडले आहेत, किती महिलांना वगळणे देखील आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या योजना आहेत ते म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना असतील, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार नाही. टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झाले होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं लक्ष होतं. पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासून जी स्क्रुटिनची जी प्रक्रिया, त्या प्रक्रियामध्ये पात्र महिला ज्या आहेत त्या बहिणी साधारणपणे 2,52,00,000 आणि लक्ष आहेत आणि 2,53,00,000 इतकं ठिकाणी असतात. आता तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे आधार सीडिंग अकाउंट झालेले आहेत, त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जो लाभ आहे त्यांना देखील ते घेत असतात. शेतकरी अनेक हजार 2,000 रुपये, नंतर तुम्हाला वरचे 500 रुपये आहेत ते देखील तुम्हाला लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा होत असतात. ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी आहेत त्यांना 1,500 रुपयेचा लाभ संजय गांधी निराधार योजनेतून मिळत असतो. त्यामुळे या योजनेतून मिळण्याचं काही कारण नाही. या व्यतिरिक्त ज्या महिलाकडे 4 चाकी वाहनं असणारे असतील किंवा जिल्हा स्तरातून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीने आम्ही ती योग्य ती कारवाई केली जात असते. परत त्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेसाठी लाभासाठी पात्र नाहीत असे जे अर्ज आहेत ते काही हजारोच्या संख्येमध्ये आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यामध्ये साधारणपणे 2,40,00,000पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता. यंदाच्या महिन्यामध्ये साधारण तितकाच आकडा आधार सीडिंग जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती देखील महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे दिल्याने. हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच अपडेटसाठी. धन्यवाद.